द इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर. फुरसतगंजमध्ये अचानक गेल्या काही आठवड्यांपासून पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तलावाच्या पाण्याची पातळी पण कमी होत चाललेली आहे. हे पाणी कुठे जात आहे आणि त्याचं काय होत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पहा आज रात्री 9:30 वाजता पाण्याचे रहस्य. पण आजोबा, पाणी अचानक एवढं कसं कमी झालं? काही दिवसांपूर्वी न्यूज आलेली आहे की लेक ओव्हरफ्लो होत आहेत म्हणून. अरे ही गोष्ट तर माझ्याही लक्षात येत नाहीये बाळा की हे सगळं पाणी गेलं तरी कुठे. आणि आता इतका उन्हाळाही नाहीये की पाण्याची वाफ होऊन ती उडून जाईल. आजोबा, याचं काही ना काहीतरी करावंच लागेल, नाहीतर फुरसतगंज मधील लोक अडचणीत येऊ शकतात. आपल्याला पाण्याच्या रहस्याबद्दल माहिती करूनच घ्यायला पाहिजे. पाहायला विसरू नका कसे सोडवले आम्ही पाण्याचे प्रश्न. आजोबा, तुमच्याकडे एक बादली पाणी मिळेल काय? पाणी? होय, मी आंघोळ करत होतो आणि आमच्या नळाचं अचानक पाणीच गेलं. मी तर मिस्टर चड्डांना पाहून घाबरलोच. मला वाटलं भूत आहे. हो, मी पण घाबरलो होतो. आजोबा, लवकर करा, लवकर पाणी द्या. माझ्या डोळ्यात साबण गेलाय हो. अरे आमच्या गावात असं होत नाही हो. ये रे पावसा, तुला देतो पैसा. थँक्यू. अरे हे पाणी येते तरी कुठून? हा, ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. थँक्यू. तू नेहमी उलट सुलट कामं का करत बसतोस जिंटू? हो, जी कामं तुला करायची आहे ती सरळ कर ना. म्हणजे फक्त मिस्टर चड्डांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून नाही चालणार जिंटू. करायचाच असेल तर सगळ्या फुरसतगंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर जिंटू. नाहीतर आता फक्त मिस्टर चड्डा आलेले आंघोळीला. थोड्या वेळाने सगळेच इथे आंघोळीला येतील. मग काय करायचं? अच्छा, असं आहे तर आता देतो सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर. अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम. आता प्रत्येक घरावर क्लाउड आहे. आता कोणालाच पाण्याची कमतरता जाणवणार नाही. जिंटू, तुझा एक वेडेपणा संपत नाही आणि दुसरं चालू होऊन जातो. बंद कर हा वेडेपणा आत्ताच्या आता. आणि त्यांना हे विसर पाड की त्यांनी हे कधी पाहिलं होतं. अरे बार देवा, तुझी करणी. आणि आभाळातून पडतोय पाणी. वा वा, प्रत्येक घरावरती पावसाचे ढग. ही तर कमालच झाली. वा, फुरसतगंजला तर लेक मधून पाणी येतं. तिकडे पाणी कसं काय कमी होतंय? आपण पटकन जाऊन शोधून काढूया. अंडरवॉटर सूट ऑन. इमली, चुलबुल, तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबा. मी आता येतो. चला, आपण पण जाऊया ना वीर सोबत. पण वीरने तर इथेच थांबायला सांगितलं आहे. मग तू नको जाऊस, आम्ही तर जाणार. नाही नाही, मी पण येते. वाव, माशांचं जीवन किती सुंदर असतं. शांततेत राहणं, खाणं, मज्जा करणं. इमली, शांती संपली. तो बघ, केवढा मोठा मासा. पळा. अरे, हा यमदूत कुठून आला? जिंटू, काहीतरी कर. हा कुठून आला? ओ, इथे तर एनर्जी बनत आहे. तर हे कारण आहे वॉटर शॉर्टेजचं. हो, इथे एनर्जी बनवली जाते. आता तू या गावात आडवा आलाच आहेस तर तुला पण काही ना काहीतरी बनवावं लागेल. बिकॉज आय एम मॅड. आज तर तुझा भुसा बनवूनच सोडणार मी. चल बघूया की तू माझं बनवतोस का मी तुझा बनवतो ते. बॉस बॉस, वाचवा. ग्रीन बटन्स
स्टार्ट कर मूर्ख माणसा. रिमोट कुठे? रिमोटने त्याला स्टार्ट कर. त्याची इलेक्ट्रिकल पॉवर ऑन कर लवकर. दुसरं रेड बटन दाब. रेड बटन दाबलं मी बॉस. वीर उठ आणि फाईट कर. मी जमिनीवरती उभा राहून नाही लढू शकणार. मला फ्लाय करूनच लढावं लागेल. थांब, आत्ता तुला धडा शिकवतो. नाही, माझं परत दे रिमोट. माझा रिमोट परत दे ना. अरे दे. तुझ्या ट्रान्सफॉर्मरचा खेळ आता संपला टिंबकटू. आधी हा रेड बटन दाबून त्याचा इलेक्ट्रिक पॉवर संपवतो आणि याला ऑफ करायचं ग्रीन बटन दाबतो आणि त्यानंतर फक्त तू आणि मी. माझाच खेळ संपला वाटतं. पळा इकडनं. ओ वीर मी तर घाबरलेच होते. इट्स ओके एमली. आणि माहित आहे मॅडमॅक्स पाण्यापासून वीज बनवत होता आणि त्या विजेपासून इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर रोबोट बनवत होता. आता फुर्सतगंज
मध्ये वॉटर शॉर्टेज कधीच होणार नाही. पाण्याचे रहस्य काय आहे ते समजले आहे. चला आजोबांना सांगूया की काय आहे पाण्याचे रहस्य. तुम्ही पाहायला विसरू नका आज रात्री पाण्याचे रहस्य.